हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी स्थित खाड़ी पार काटाई गांव में चर्मकार जन सेवा मंच द्वारा आयोजित श्री संत शिरोमणि रविदास महाराज के जयंती उत्सव समारोह के शुभ अवसर पर श्री संत शिरोमणि रविदास महाराज का शोभा यात्रा तथा महाभंडारे का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ साई मित्र मंडल, शंकर गायके, राहुल हराले, गोपाल गायके, सुरेश हराले, अमोल पवार, राम माने, शिवा मंडपे, राम गुप्ता तथा साई मित्र मंडल के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा किया गया। इस अवसर पर भिवंडी पश्चिम आमदार महज चौगुले, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्यामजी अग्रवाल, भाजपा भिवंडी शहर उपाध्यक्ष रवि पाटिल, आरपीआई भिवंडी शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड़, राष्ट्रीय चर्मकार महासंघ भिवंडी शहर कमेटी अध्यक्ष राजा भाऊ नरसाले, रोटरी क्लब अध्यक्ष भावेश पाटिल, काटाई ग्राम पंचायत माजी सरपंच अलका पाटिल, समाज सेवक सुदाम चौहान, पिंटू चौहान, सुरेश गायके, बंडू गायके, विष्णु भोई, मुंजा गायके तथा भारी संख्या में मान्यवर व काटाई ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान साई मित्र मंडल व चर्मकार जन सेवा मंच द्वारा साल व पुष्प गुच्छ देकर किया गया। जगामध्ये विचार सर्वश्रेष्ठ असतात। या जगामध्ये जे अनेक संत, महान संत रविदास महाराज यांचं बनारस कवच त्या समाजामध्ये जबरदस्त प्रमाणात अज्ञान त्या काळात पसरलं होतं। तर संपूर्ण भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी एक विचाराची जाणीव निर्माण करण्याची योजना निर्माण केली। हजारो लाखो करोडो शिष्य निर्माण करणारा असा हा संत रविदास महाराज, संतांचे संत शिरोमणी, एकमेव संत संपूर्ण जगामध्ये 120 वर्षे जगले। तर याबद्दल या जयंती निमित्ताने जमलेल्या सर्व उपस्थितांचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं मी पुन्हा एक वार शब्दपुराणे स्वागत करतो। संत शिरोमणी रविदास महाराज की। आज इतका आनंदाचा दिवस आहे, हे दृश्य बघून असं तर वाटायला लागलं काय बोलू आणि काही नाही बोलू। ज्या वेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं स्त्रीला 50% आरक्षण असायला पाहिजे, पण मला ही स्त्रीला 50% नाही तर जवळजवळ 90% स्त्रिया माझ्या बंधू बहिणी आहेत, त्यांच्याबद्दल एकदम जोरात एकदम टाळ्या वाजवा। सगळे समाज काही प्रमाणात एकत्र झाले, कारण का आज कुठला भेदभाव मला तो दिसत नाही। थोडा बहुत असेल, आज सगळीकडे सगळ्या समाजात आहे। कसं आहे का कुठला समाज असेल, आगरी समाज असेल त्याच्यात भेदभाव असतील, मुस्लिम समाज आहे त्याच्यात हिंदू मुस्लिमचे भेदभाव असतील, पण सगळे हे भेदभाव थोडे थोडे आहेत, ते पण मिटले पाहिजेत, तेव्हा देश हा चांगला पुढे जाईल। आपलं कोणतरी इथे भिवंडी शहरात चर्मकार समाजाचा कोणतरी नगरसेवक बनला पाहिजे का कोण, पण मी तुम्हाला आश्वासन देतो की ह्या इलेक्शन मध्ये खरोखर चर्मकार समाजाचा कोणतरी नगरसेवक असेल हा माझा विश्वास। हा जो आपण आज सोहळा बघितलेला आहे, आज सकाळपासूनच या उत्साहाला उधाण आलेले आहे। सर्व तरुण तरुणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या रथामध्ये त्या महाराजांना बसून आपण ती मिरवणूक काढलेली आहे आणि ती मिरवणूक वाजत गाजत या पूर्ण एकता चौकापर्यंत घेऊन आणि तसेच वाजत गाजत आपण या परत या मंडपात आलेलो आहोत। या मंडपाविषयी सांगायचं असेल तर या मंडपाची स्थापना जी झाली ते आमचे बाबासाहेब गायकवाड हे माझे परममित्र होते। त्यांनी आमच्याकडे आम्हाला एक सांगितलं की बाबा आपल्याला या काटे गावामध्ये एक मंदिर बांधायचं आहे। त्यांनी आम्हाला कल्पना करून दाखवली आणि आम्ही त्यांना मुजरा दिल्यानंतर बाबासाहेब गायकवाडच्या मुळे घडलेलं आहे आणि हे सर्व श्रेय त्यांनाच आहे। झाले कर्तृत्व कार्यक्रम सर्व मंडळी आमची सर्व रविदास महाराजांची मंडळी जेवढी पण आम्हाला मदत करते, आम्ही तेवढं पण चांगलं करतो, जेवढं होईल तेवढं आम्ही चांगलं करतो। घरात नेतो, डीजे लावतो, रविदास महाराजांना चांगलं सजवतो, मंदिराला पण सजवतो, जेवण ठेवतो, भोजन भंडारा
बघा सगळे मंदिराला वगैरे सजवतो वगैरे व्यवस्थित. नंतर मग डीजेची इकडनं काढून एकता चौकपर्यंत रिटर्न परत आणतो. परत भंडारा असतो आणि सगळे पाहुणे वगैरे येऊन सगळं सन्मानाने एकदम रोहिदास महाराजांची जयंती साजरी करतात. आज संत शिरोमणी रोहिदास जी महाराज यांच्या 640व्या जयंतीनिमित्त काटाईच्या सर्व ग्रामस्थ मंडळांचे हार्दिक स्वागत करतो. आणि आमचा एक उद्देश म्हणजे असाच आहे की हा जो सण आहे तो सगळे सहमत करतात म्हणजे सगळ्यांचा साथीने असतो. त्याबद्दल एवढं सांगू शकतो की सगळ्यांचं माझे सहकार्य असतो आणि आम्ही म्हणजे कुठली गोष्ट कुणाला काय पाहिजे असेल यामुळे आम्ही नाही रोहिदास जयंती असतो. प्रत्येक वर्षी आम्ही ही पूजा रोहिदास जयंती साजरी करतो. प्रत्येक वर्षी रथ काढतो, फोटो काढून सोय करतो. त्याच परत पूजा करतो. आल्यानंतर व्यवस्थित करतो, आरती करतो. एक मंडळी एक पण डावा आम्ही